अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच झाली। भाजप व राष्ट्रवादी अजित पवार पक्षापेक्षा येथे माजी खासदार सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांचाच करिश्मा चालला। नगरकरांनी या दोघांनाही भरभरून कौल दिला। आता 22 तारखेला नगरविकास खात्याकडून महापौर पदाची सोडत काढली जाईल। महापौर भाजपचा होईल की राष्ट्रवादीचा या चर्चा आता सुरू झाल्या आहेत। नुसते इच्छुक उमेदवारच नाही तर नगरसेवकांनाही याबाबतची उत्सुकता आहे। बरं, ही उत्सुकता आताच वाढली आहे असं नाही। अगदी नगरपालिकेची महानगरपालिका झाली तेव्हापासून शहराच्या कारभाराबाबत अशी उत्सुकता राहिली आहे। आज आपण नगरच्या महापौर पदाचा इतिहास व खुर्चीवर विराजमान झालेल्यांची माहिती पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत जसं वातावरण होतं तसं अजिबात घडलं नाही। महाविकास आघाडीचे नेते खासदार निलेश लंके यांनी थेट बाह्या वर करण्याची भाषा करत घासून टक्कर होईल असं सांगितलं होतं, पण नाही, ही निवडणूक एकतर्फीच झाली। शरद पवार पक्ष, काँग्रेस व अगदी ठाकरे गटालाही आपला करिश्मा दाखवता आला नाही। खासदार निलेश लंके ज्या पक्षाचे फायर ब्रँड नेते आहेत, त्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही। ज्या मुस्लिम मतांसाठी शरद पवारांच्या पक्षानं संसदेत वक्फ बिलाला जोरदार विरोध केला, तो समाजही त्यांच्या मागे दिसला नाही। उलट शहरात पहिल्यांदाच MIM पक्षाने 2 नगरसेवक निवडून आणले। या निवडणुकीत अजून एक इतिहास घडला, तो म्हणजे नव्या चेहऱ्यांना नगरकरांनी भरभरून समर्थन दिलं। यंदाच्या निवडणुकीत थोडे थिडके नाही तर तब्बल 32 नवे चेहरे पहिल्यांदाच निवडून आले। या निवडणुकीत 2 महापौर, 3 उपमहापौर, माजी महापौरांचे पती, 2 विरोधी पक्षनेते आणि दिग्गज समजले जाणारे तब्बल 13 नगरसेवक पुन्हा निवडून आले। त्यात माजी महापौर बाबासाहेब वाकळे व सुरेखा कदम यांचा समावेश होता। वादग्रस्त राहिलेले माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम तसेच गीतांजली काळे, गणेश भोसले हे तिघेही विजयी झाले। नगरकर कामाला पसंती देतात हेही या निवडणुकीतून दिसले। शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे, राष्ट्रवादीचे संपत बारसकर, डॉक्टर सागर बोरुडे, भाजपचे निखिल वारे, धनंजय जाधव, दीपाली बारसकर हे प्रमुख उमेदवारही पुन्हा महापालिकेत परतले। शिवसेनेच्या माजी महापौर रोहिणी शेंडगे यांचे पती संजय शेंडगे, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या पत्नी सुनीता फुलसौंदर यांनीही दमदार विजय मिळवला। यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुकीत माजी खासदार सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांनी अक्षरशः जादू केली। भाजपने 25 व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने 27 जागांवर विजय मिळवला। महापौर पदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातून अनेक प्रबळ दावेदार आहेत। संख्याबळ पाहता राष्ट्रवादीकडे भाजपपेक्षा 2 जागा अधिक असल्याने त्यांच्याकडून महापौर पदावर दावा सांगितला जात आहे। मात्र भाजपही या पदावर ठाम आहे। प्रत्यक्षात आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या निर्णयावरच अंतिम शिक्कामोर्तब होणार हे निश्चित आहे। दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरबाबत कोणती भूमिका घेतात हेही महत्त्वाचे ठरणार आहे। राज्यात एकमेव अहिल्यानगर महापालिकेत राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्याने त्यांचाही दावा बळकट मानला जात आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेत गेल्यावेळी महापौर पद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव होते। जाणकारांच्या मते एकदा राखीव प्रवर्गासाठी आरक्षण पडल्यामुळे यावेळी महापौर पद सर्वसाधारण खुले प्रवर्गासाठी राहू शकते। मात्र आरक्षण निघाल्यावरच आम्ही महापौर निवडीच्या 15 मिनिटे आधी महापौर कोण हे जाहीर करू, असे माजी खासदार सुजय विखे यांनी सांगितल्यामुळे उत्सुकता ताणली आहे। शिवाय निवडणुकीपूर्वी मी आणि आमदार संग्राम जगताप यांनी सर्व निवडी ठरवल्याचेही सुजय विखेंनी यापूर्वीच सांगितले आहे। यामुळे या पदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणली जाणार आहे। महापालिकेत कुणाला आणि कशी संधी मिळाली ते आपण पाहू। महानगरपालिकेत आतापर्यंतच्या इतिहासात पुरुष उमेदवाराला 6 वेळा तर महिला उमेदवाराला 3दा महापौर होण्याची संधी मिळाली। 2003 ते 2021 या 18 वर्षांच्या कालावधीत 6 पुरुष व 3 महिला नगरच्या महापौर झाल्या। त्यामुळेच यंदा महापौर महिला की पुरुष याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। आतापर्यंतच्या इतिहासात कधी कोण व कसे महापौर झाले हे आपण पाहू। महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी 2003 मध्ये महापौर पदाचे आरक्षण हे OBC साठी निघाले होते। त्यावेळी शिवसेनेचे भगवान फुलसौंदर यांनी प्रथम महापौर पदाचा मान मिळवला। त्यांचा 2.5 वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर 2006 मध्ये खुल्या प्रवर्गाला आरक्षण निघाले। काँग्रेसचे संदीप कोतकर यावेळी महापौर झाले होते। 2008 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्यासाठी आरक्षण जाहीर झाले। त्यावेळी सध्याचे आमदार संग्राम जगताप हे पहिल्यांदा महापौर झाले। त्यानंतर 2010 मध्ये महिला राखीव जागेवर शीलाताई शिंदे महापौर झाल्या। 2013च्या निवडणुकीनंतर महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी निघाले। त्यावेळी पुन्हा संग्राम जगताप दुसऱ्यांदा महापौर झाले। त्यानंतर वर्षभरात 2014 मध्ये ते नगर शहराचे पहिल्यांदा आमदार झाल्यावर त्यांनी महापौर पद सोडले। त्यावेळी अभिषेक कळमकर यांना महापौर पदाची संधी मिळाली। त्यानंतर 2016च्या टर्म मध्ये महिला राखीव मध्ये सुरेखा कदम महापौर झाल्या। 2018च्या निवडणुकीनंतर भाजपचे पहिले महापौर बाबासाहेब वाकळे खुल्या प्रवर्गातून या पदावर बसले।
त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता। त्यानंतर 2021च्या काळात राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने राखीव जागेवर रोहिणी शेंडगे या महापौर झाल्या। आता 2026 मध्ये महापौर पदाचे आरक्षण काय पडते याकडे लक्ष लागले आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।